ज्यांनी टायपिंग केलेलं आहे त्यांना 6,500 रुपये खात्यामध्ये जमा होणार आहेत. ही योजना आहे अमृत योजना महाराष्ट्र. अमृत योजनेमध्ये संगणक टंकलेखन योजना GCC TBC असं या योजनेचं नाव आहे. शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा GCC TBC व ऑनलाईन लघुलेखन परीक्षेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकातील उमेदवारांना उद्योगभिमुख स्वयंरोजगार व रोजगारक्षम बनवणे म्हणून ही योजना दिलेली आहे. 30 एप्रिल 2026पर्यंत ह्याच्यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता आणि तुम्हाला या योजनेअंतर्गत 6,500 रुपये मिळणार आहेत. आता ह्याच्यासाठी कोण पात्र आहे आणि ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता इथे एलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे, तो आपण वाचून घेऊया. अर्जदाराने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा व ऑनलाईन लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण झालेल्या निकालाची प्रत, म्हणजे तुम्ही उत्तीर्ण झालं याचा रिझल्ट त्यांना द्यायचा आहे, तो बंधनकारक आहे. अमृतकडून आर्थिक लाभ घेण्यापूर्वी अर्जदाराने अर्जासोबत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची संबंधित परीक्षा देणार असल्याचे स्वयंघोषणापत्र देणे आवश्यक राहील. शैक्षणिक पात्रता किमान 10वी पास आहे, म्हणजे तुम्ही फक्त 10वी पास असाल तरी चालणार आहे. आणि वयोमर्यादा 18 ते 45 आहे. अर्जदाराचे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 8 लाखाच्या आत असेल याबाबत लाभार्थ्यांनी सक्षम पदाधिकारी यांचे उत्पन्नाचे जे दाखला असतो उत्पन्नाचा तो प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. अर्जदाराने यापूर्वी अर्ज करताना कधीही टंकलेखन परीक्षेसाठी कोणत्याही संस्थेकडून काहीही अर्थसहाय्य घेतलेले नसावे आणि तुमचं आधार कार्ड उमेदवाराचं त्याच्यावरती स्वाक्षरी म्हणजे सही केलेली पाहिजे आणि उमेदवाराच्या वैयक्तिक बँक खात्याचा तपशील म्हणजे बँकेचं नाव, शाखा, खाते क्रमांक जे काही आहे, IFSC कोड ते. आता याच्यासाठी डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत तर फोटो, सही, उत्पन्न प्रमाणपत्र आणि EWS जर तुमचं असेल तर ते, डोमिसाईल प्रमाणपत्र आणि शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा ट्रान्सफर केल्याचे म्हणजे बदली प्रमाणपत्र. आता याचे बेनिफिट्स पण या ठिकाणी दिलेले आहेत. तुम्ही जे उमेदवार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र कम्प्युटर टायपिंग मराठी, हिंदी, इंग्रजी 30, 40, 50 व 60 शब्द प्रति मिनिट उत्तीर्ण होतील त्यांना एक रकमी 6,500 रुपये हे अर्थसहाय्य म्हणून देणं राहील. आणि प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य अमृत संस्थेमार्फत लाभार्थ्यांच्या आधार संलग्न म्हणजे DBT लिंक जे असेल तुमचं अकाउंट त्याच्यामध्ये ते पैसे जमा होतील. या व्यतिरिक्त कोणतेही शुल्क लाभासाठी अनुज्ञेय राहणार नाही आहे, म्हणजे तुम्हाला अजून कोणते अर्ज करताना वगैरे पैसे भरायचे नाही आहेत. आता इथे सगळं वाचून घ्यायचं, अप्लाय करायचं. अप्लाय करण्यासाठी ह्या गोष्टी वाचून घ्यायच्या आणि जो कन्सर्न दिलेला आहे आय हॅव रीड द इन्स्ट्रक्शन टिकमार्क करायचं आणि प्रोसीड टू ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं. आता इथे तुम्ही पहिल्यांदा रजिस्टर करताय म्हणून आपल्याला रजिस्टर करावं लागणार आहे आणि जर तुमचं असेल तर तुम्ही या ठिकाणी लॉग इन करायचं आहे. रजिस्टरवरती क्लिक करायचं, तुमचा आधार नंबर आहे तो टाकायचा, तुमचा मोबाईल नंबर आहे तो टाकायचा आणि जनरेट OTPवरती क्लिक करायचा. OTP येईल, तो OTP या ठिकाणी टाकून घ्यायचा. व्हेरीफाय OTPवरती क्लिक करायचा. OTP व्हेरीफाय झाला की तुमची जी इन्फॉर्मेशन आहे ती या ठिकाणी तुम्हाला दिसेल. त्यानंतर स्क्रोल करून खाली यायचं. आता ह्या ठिकाणी तुम्हाला पासवर्ड तयार करायला सांगितला जाईल. आता तुमचं इथे डिस्ट्रिक्ट आणि ईमेल ID, करंट ॲड्रेस, परमनंट ॲड्रेस सेम असेल तर टिकमार्क करायचं. तुमची ॲन्युअल इन्कम 8 लाखाच्या आतमध्ये आहे या ठिकाणी तुम्ही टिकमार्क करून घ्यायचं. त्यानंतर तुमचं एज्युकेशन किती झालं आहे ते लिहायचं. ऑक्युपेशन जर तुम्ही काही काम करत असाल, नोकरी, गृहिणी असाल तर ते सिलेक्ट करायचं आणि कंटिन्यू करायचं. कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला इथे पासवर्ड तयार करण्यासाठी सांगितलं जाईल. तो पासवर्ड कन्फर्म पासवर्डमध्ये पण लिहायचा आणि कंप्लीट रजिस्ट्रेशन करायचं. आता गो टू लॉग इनवरती क्लिक करायचं आणि तुम्ही लॉग इन करून घ्यायचं. आता जो मोबाईल नंबर तुम्ही टाकला होता तो मोबाईल नंबर, जो पासवर्ड तुम्ही तयार केला होता तो पासवर्ड आणि लॉग इन करायचा. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमची जी इन्फॉर्मेशन आहे ती 4 स्टेपमध्ये भरायला येईल. बेसिक डिटेल्स, हॉल तिकीट, बँक डिटेल्स आणि डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. हे झालं की तुमचा ऑनलाईन अर्ज सबमिट होईल. आता तुमची बेसिक डिटेल्स आहे ती काही बेसिक डिटेल्स या ठिकाणी आपोआप येईल आणि बाकीची तुम्हाला भरावी लागेल. तुमचं नाव, तुमचं मधलं नाव, लास्ट नेम, मदर नेम, त्याच्यानंतर तुम्ही तुमचा ईमेल ID, तुमचा मोबाईल नंबर, तुमची डेट ऑफ बर्थ आणि ते कास्ट या ठिकाणी ज्या दिल्या आहेत त्याच कास्टमध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. तुमचा ॲड्रेस आणि त्यानंतर तुम्ही नेक्स्टवरती क्लिक करायचं. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा सब्जेक्ट काय होता, मराठी होता, इंग्लिश होता, जे काही होता, किती WPM,
जे आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ते क्लिक करून घ्यायचं जे तुम्हाला ते सिलेक्ट करायचं तुमचं. त्यानंतर इयर आहे ते आता 2026साठीच ही योजना आहे, म्हणून जानेवारी 2026 आणि नेक्स्ट करायचं. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला इथे तुमची बँक डिटेल्स विचारली जाईल. बँकेचं नाव, ब्रांच, अकाउंट नंबर, कन्फर्म अकाउंट नंबर, त्यानंतर IFSC कोड जो असेल बँकेचा तो, आणि ह्या ठिकाणी सगळं भरून घ्यायचं आणि नेक्स्ट करायचं. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला आता डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. त्याच्यामध्ये तुमचा फोटो हवा आहे. सगळे डॉक्युमेंट्स PDF किंवा JPGमध्ये किंवा PNGमध्ये 2 MB पाहिजेत. सिग्नेचर तुमची सही, त्यानंतर तुमचा EWS सर्टिफिकेट, डोमिसाईल सर्टिफिकेट, आधार कार्ड, स्कूल लिव्हिंग किंवा ट्रान्सफर जे काही असेल ते. त्यानंतर इथे स्क्रोल करायचं. हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही सगळे आधीच स्कॅन करून ठेवायचे. पॅन कार्ड नंबर, त्यानंतर कॅन्सल चेक नसेल तर तुम्ही बँक पासबुकचा फ्रंट कॉपी पण देऊ शकता. नाव चेंज झालं असेल तर गॅझेट किंवा मॅरेज सर्टिफिकेट, लग्नानंतर जर नाव चेंज झालं असेल तर तुम्ही हे डॉक्युमेंट्स देऊ शकता. तुमचं जे हॉल तिकीट आहे ते हॉल तिकीट आणि तुमचा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट. एक्झाम इयर तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचे. आता इथे डिक्लेरेशन द्यायचं आहे, सेल्फ डिक्लेरेशन. तर तुम्ही डाउनलोड कुठून करायचं, इथेच तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशनचा फॉर्म दिसेल, ते जायचं. त्यानंतर तुम्ही हा फॉर्म डाउनलोड करून घ्यायचा. त्याच्यामध्ये तुमचं वय, तुमचं नाव, तुम्ही राहता कुठे आणि कोणत्या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही इथे इच्छुक आहे हे सगळं लिहायचं. आणि त्यानंतर तुम्ही तुमची सही करायची, पूर्ण नाव लिहायचं, दिनांक, ठिकाण, ह्या सगळ्या गोष्टी टाकून फॉर्म भरून हा फॉर्म स्कॅन करून इथे द्यायचा आहे. ह्या फॉर्मची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तिथून पण तुम्ही हा फॉर्म डाउनलोड करून घेऊ शकता. कन्सेंट आहे तो कन्सेंट टिक करायचा आणि सबमिट ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं. आता तुम्ही ॲप्लिकेशन सबमिट केलं की त्यानंतर ते रिव्ह्यू करतील. व्ह्यू करून झालं की तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येऊन जातील. अशा प्रकारे ज्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे त्यांच्यासोबत तुम्ही शेअर करू शकता.